ठाणे लोकसभेसाठी संजीव नाईक यांची ठाणेवारी। धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची मला कोणतीही ऑफर नव्हती। ठाणे लोकसभेसाठी धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवण्याची कोणत्याही प्रकारची ऑफर आपल्याला नव्हती, असा खुलासा माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी केला आहे। नाईक यांच्या या खुलाशामुळे ते धनुष्यबाण या चिन्हावर लढणार असल्याची शक्यता आता धुसर झाली आहे। दुसरीकडे ठाण्यात नाईक की सरनाईक याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार असून जो समुद्रात पोहतो त्याला स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची गरज नाही, असं वक्तव्य यावेळी संजीव नाईक यांनी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत। मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। ठाणे लोकसभेवरील आपला दावा अद्यापही भाजपने सोडलेला नाही, त्यामुळे दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा सस्पेन्स अद्याप कायम असल्यानं या जागांवरील उमेदवार देखील जाहीर करण्यात आलेला नाहीये। ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेकडून आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक आणि नरेश मस्के यांच्या नावाची चर्चा आहे, तर भाजपकडून संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा आहे। मंगळवारी संजीव नाईक यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन विविध विकास कामांचा आढावा घेतलाय। नाईक यांच्या या ठाणेवारीमुळे नाईक हे देखील ठाणे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे संकेत दिलेत। नाईक यांनी ठाणे लोकसभा धनुष्यबाण या चिन्हावर लढावी अशी चर्चा सुरुवातीला होती, मात्र अशा प्रकारची कोणतीही ऑफर आपल्याला नव्हती, असा खुलासा संजीव नाईक यांनी केला। माननीय आयुक्त साहेबांची एक सदिच्छा भेट, कारण नवीन आयुक्त साहेब आलेले आहेत। ठाण्याच्या अनेक गोष्टी त्यांच्या कानावर घालणं हे क्रमप्राप्त होतं। माझ्यासोबत सन्माननीय संजय वाघुले साहेब आणि आमचे सर्व सहकारी भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी आमच्यासोबत या ठिकाणी आले। कसं असतं की पावसाळ्याच्या पूर्वीच्या अनेक गोष्टी, म्हणजे जसं आपण आता नाले सफाई असेल, या ठिकाणी शहरामध्ये वेगवेगळे डायव्हर्जन झालेले आहेत, जी काही ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी आहे, तशाच पद्धतीनं शहरामधल्या ज्या काही महत्त्वाच्या पावसापूर्वीच्या गोष्टी आहेत। आणि कसं आहे की आचारसंहिता लागल्यामुळे काही विषय हे आचारसंहितेच्या एकंदरीतमुळे अडकलेले आहेत, तर त्याचं नियोजन चांगलं व्हावं। सदिच्छा भेटीच्या बरोबर काही जुजबी अशा गोष्टींवरती चर्चा झाली आणि माननीय आयुक्त साहेबांनी त्यांचं नियोजन सांगितलेलं आहे की बाबा आम्ही पोलीस आयुक्तांच्या बरोबर बसून ट्रॅफिकचं नियोजन करू। महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीसचे अधिकारी आणि इतर जे आवश्यक असलेल्या ज्या काही, जसं MMRD असेल, MSRDC असेल, या सर्वांच्याबरोबर बसून ठाण्याचं नियोजन कसं चांगलं होईल याच्या संदर्भामध्ये त्यांनी आम्हाला ठोस माहिती दिली। आणि मला विश्वास आहे की नवीन आयुक्तांच्या नेतृत्वाखाली जसं भांगरसाहेबांनी काम केलेलं आहे त्याच्याच पद्धतीनं हे आयुक्तसुद्धा या ठिकाणी काम करतील असा विश्वास त्यांनी दिलेला आहे। आणि आता त्यांनी त्याचा अभ्यास करतील। शहराचं शेवटी शहर मोठं आहे आणि या शहराचा पूर्ण अभ्यास करतील आणि पुढचं नियोजन करून शहराच्या लोकांना कशा पद्धतीच्या जास्त सुविधा मिळतील याच्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो। नवी मुंबईला धरण आहे, मात्र या ठिकाणी ठाण्याला धरण आहे, अजून ती बाब पुढे आली। निश्चितपणे या ठिकाणी ह्या गोष्टीची कमतरता नेहमीच भासत असते आणि नेहमीच आपल्याला कोणावरती अवलंबून राहावं लागतं। भविष्यामध्ये ह्या महापालिकेला सुद्धा स्वतःचं धरण असावं अशी पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाची मागणी पूर्वीपासूनच आहे। सभागृहामध्ये नेहमी चर्चाही झालेली आहे, राज्यस्तरावर आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब हे या विषयाच्या संदर्भात गंभीर आहेत आणि त्यांनी गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे। मला विश्वास आहे की नजीकच्या काळामध्ये हा कायमस्वरूपी प्रश्न हा लवकरच सुटेल अशी मला अपेक्षा आहे। मेट्रो संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना, मेट्रो ही मला वाटतं प्रयत्न असा होता की मेट्रोची जी आपली कारशेडचा जो विषय खरा म्हणजे अडचणीचा झाला होता। घोडबंदरमध्ये तो काही गावातील स्थानिकांचा तो ते विरोध झाला होता, लँड ॲक्विजिशनचं त्या ठिकाणी अडचण होती। परंतु मला जी काही माहिती मिळालेली आहे की त्या संदर्भामध्ये बऱ्याचशा गोष्टी अंतिम टप्प्यामध्ये आहेत। मेट्रो जर या ठिकाणी पहिला फेज, कारण मेट्रोसुद्धा 3 फेजमध्ये आहे या ठिकाणी, तर मला असं वाटतं की पहिला फेज लवकरात लवकर जर उघडला गेला तर बऱ्याचशा ट्रॅफिकच्या समस्येला आपल्याला जो काही तोंड देतो आपण त्याच्यातून बऱ्यापैकी समस्या कमी होईल असा विश्वास आहे। आणि तुम्ही सांगितल्या पद्धतीनं कोस्टल रोडचा विषय आहे, इकडून जो आपल्याला बोरिवलीला जाणारा एक टनलचा या ठिकाणी रोड होणार आहे। नंतर काही फ्लायओव्हर्स या ठिकाणी MMRD आणि MSRDCचे होणं बाकी आहे। तर अशा गोष्टींमुळे एकंदरीत महाराष्ट्र सरकारनं आणि केंद्र सरकारनं चांगलं बजेट देऊन, कारण ठाणे हा असा शहर आहे की इथून अन्य मुंबई, JNPT, इकडे भिवंडी आणि इकडे पालघर अशा सर्व ठिकाणी जाण्याचं मुख्य ठाण्यातूनच जावं लागतं। म्हणून मला विश्वास आहे की आताचे जे काही
माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब त्यांची टीम आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ही समस्या दूर करतील. सर, लोकसभा निवडणुकी पार्श्वभूमीवर कसं बघतात, या ठिकाणी भाजप देखील दावा करत आहेत, तर धनुष्यबाणवरच चिन्हावरती आम्ही लढू असं देखील शिवसैनिकांचं म्हणणं आहे. तुमचं देखील नाव येतं आहे, गणेश नाईकांचं देखील नाव येतं. का वाटतं तुम्ही देखील इच्छुक आहात आणि तुमचं नाव देखील पुढे आलं? बघा, या ठिकाणी शेवटी हा जो निर्णय आहे हा आमची सर्व वरिष्ठ पातळीवरून होणार आहे, परंतु आमची जी महायुती आहे याच्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा, मला विश्वास आहे की आमचा हा खासदार हा माननीय मोदी साहेबांना 400 पार जी खासदाराचा जो काही आकडा आहे त्याच्यामध्ये आमचा खासदार असणार आहे. तो मोदी साहेबांना प्रधानमंत्री बनवण्यासाठीचं मतदान करणार आहे आणि आमची तिघांची जी काही मूठ आहे ही आम्ही वज्रमूठ या ठिकाणी घेऊन पुढे ठाण्याच्या सर्व गाव गल्ली विभागामध्ये जाऊन प्रचार होईल. लोकांचं म्हणणं आहे की अजून का नाही केलं, अजून काय केलं नाही, तर मला वाटतं जो खेळाडू रोज समुद्रात पोहतो ना त्याला स्विमिंग पूलच्या टँकमध्ये जायची गरज नसते, त्याच्यामुळे त्याची सवय आहे सर्वांना. तर मला निश्चित विश्वास आहे की आमचा हा उमेदवार पुढच्या भविष्यामध्ये खासदार होऊन माननीय मोदी साहेबांना मतदान करेल. ठाण्यात नाईक की सर नाही हे आता वरिष्ठ पातळीवरचे जे आमचे नेते मंडळी ठरवतील. आत्ता आमच्या नियोजनाच्या बैठका चालू आहेत आणि याच्यामध्ये कसं नियोजन होईल, बूथ स्तरापर्यंत जास्तीत जास्त मतदान आमचा टक्का वाढवायचा आहे. जो 51% जो मतदानाचा आमचा जो आग्रह आहे तो आग्रह शिवसेना, राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष तिघांनी मिळून ठरवलेलं आहे की हा टक्का वाढला. कारण कसं आहे की या ठिकाणी बरेचशी लोक सुट्टीमध्ये जातील, गावाकडे जातील, उन्हाळा आहे आणि बऱ्याच अशा दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न, कारण निवडणूक सोमवारच्या दिवशी मतदान आहे, त्याच्यामुळे शनिवार रविवार सोमवार पकडून लोक सुट्टीला जाऊ नये आणि म्हणून आमचा प्रचार जास्त असा असणार आहे की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आणि ही लोकशाही मजबूत करण्यासाठी सहकार्य. ठाण्याच्या जागेसाठी भाजप अजूनही कायम दावा ठेवतो. बघा, भारतीय जनता पक्षाने आग्रह करू नये असातला काही भाग नाही. भारतीय जनता पक्ष आग्रह ठरणार, प्रत्येक पक्ष आपला आग्रह ठेवणार, कारण हे पहिल्यांदाच अशी ही जी का निर्णायक अशी परिस्थिती झालेली आहे. पण मला विश्वास आहे की तिन्ही पक्षाचे नेतृत्वसुद्धा समजूतदार आहे आणि आमचे कार्यकर्तेसुद्धा समजूतदार आहे. कुठल्याही प्रकारची अशी तानातानी जी काही वैचारिक आहे ती होणार, परंतु ज्या दिवशी उमेदवार डिक्लेअर होईल त्या ठिकाणी कोण उमेदवार असेल, कुठल्या चिन्हावर असेल, त्याच्यानंतर आम्ही सर्व एकदम दिलानं लागून जोरदार काम. ठाण्याच्या उमेदवारीसाठी तुम्हाला धनुष्यबाणावरती निवडणूक लढवण्याची देखील ऑफर होती अशी देखील चर्चा आहे. आता बघा, हे मी सांगतो की माननीय मोदी साहेबांचं निवडणूक आहे हे आमचे केंद्रीय आणि राज्य स्तरावरची जी लोक अंतिम, मला असं वाटतं की आता अंतिम आम्ही ऐकतोय की आमचे नेते मंडळी सांगतात की 2 दिवसात होईल, 4 दिवसात होणार. आम्ही तेच ऐकतो की 2-4 दिवसात होईल आणि जसं होईल तसं आपल्या समोर त्या ठिकाणी येईल. धन्यवाद. तुम्हाला ऑफर दिलेली आहे खरं? नाही. बघा, हा संजीव नाईकांना कुठल्याही प्रकारची ऑफर नाही. या ठिकाणी हा विषय संजीव नाईकांचा नाही. हा आमचा श्रेष्ठ नेतृत्व जे आहे हे या ठिकाणी निर्णय घेणार आहेत. जो निर्णय होईल तिन्ही पक्षाला तो मान्य. मात्र शिवसेना म्हणते की बालेकिल्ला ठाणे हा बालेकिल्ला, पालघर देखील त्यांचाच असा बालेकिल्ला. प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येक पक्षाचं. परंतु